नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुनील जाधव आपल्या सर्वांचं माझ्या जीनियस थिंकिंग या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, ICSSR इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च यांची डॉक्टरेट फेलोशिप ही आलेली आहे. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन PhD रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे, कन्फर्मेशन मिळालेलं आहे त्यांना, तर त्यांना ही फेलोशिप डॉक्टरेट फेलोशिप मिळणार आहे. परंतु ती मिळत असताना ती फक्त सोशल सायन्स मध्ये जे विषय येतात त्या विषयांसाठीच ही फेलोशिप आहे. तर यामध्ये कोणते विषय येतात ते अगोदर मी तुम्हाला सांगतो आणि त्यानंतर डिटेल्स आपण वेबसाईटवरती जाऊन या डॉक्टरेट फेलोशिपसाठी काय काय गोष्टी इसेन्शियल आहे, काय करायचं आहे, काय नाही करायचं, हे सर्व आपण वेबसाईटवरती जाऊन मी तुम्हाला सांगणार आहे. परंतु त्या अगोदर काही विषय त्यांनी दिलेले आहेत, ते विषय तुमचे आहेत का हे अगोदर पाहून घ्या. त्यानंतरच तुम्हाला ते ऍप्लिकेशन करता येईल. बघा, यामध्ये आहे इकॉनॉमिक डेव्हलपमेंट स्टडीज, मॅनेजमेंट, कॉमर्स, सोशलॉजी, सोशल वर्क, सोशल अँथ्रोपॉलॉजी, कल्चरल स्टडीज, संस्कृत स्टडीज, सोशो फिलॉसॉफिकल स्टडीज, सोशल लिंग्विस्टिक्स, जेंडर स्टडीज, हेल्थ स्टडीज, पॉलिटिकल सायन्स, इंटरनॅशनल स्टडीज, पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, diaspora studies, national security and strategic studies, education, social psychology, legal studies, social geography, environmental studies, modern social history, media studies आणि लायब्ररी सायन्स. इतके जे विषय मी तुम्हाला सांगितलेले आहेत, हे विषय आपले आहेत का, या सोशल सायन्स मध्ये तुमचे हे विषय येतात का हे अगोदर पाहून घ्या. आणि येत असतील तर डेफिनेटली तुम्ही या डॉक्टरेट फेलोशिपसाठी अप्लाय करू शकता. चला तर मित्रांनो, आपला जास्त वेळ न घेता आपण वेबसाईटवरती याच्या डिटेल्स पाहूयात. हे पहा मित्रांनो, आपण इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च यांच्या वेबसाईटवरती आलेलो आहोत. आणि यामध्ये आपण जर खाली स्क्रोल केल्यानंतर हे पहा, इथे दिसतंय इन फोकसमध्ये कॉल ऑफ ॲप्लिकेशन फॉर द ICSSR डॉक्टरल फेलोशिप फॉर द इयर 2022 अँड 23. हे बघा, 22-23ला क्लिक करायचं आहे. हे पहा मित्रांनो, आपण इथे आलेलो आहोत. यामध्ये खाली त्यांनी इथे डिटेल्स दिलेले आहे. ICSSR इन्व्हाइट ॲप्लिकेशन फॉर द डॉक्टर फेलोशिप फॉर द इयर 2022-23 फ्रॉम इंडियन स्कॉलर्स रजिस्टर फॉर PhD in UGC recognized university, deemed university, institute of national importance, ICSSR research institute and college having approved PhD program. The research proposal should be in social sciences discipline or may be interdisciplinary in nature having significant social sciences content. मी तुम्हाला अगोदर सांगितले की सोशल सायन्सच्या अंतर्गत येणारे जे सब्जेक्ट आहे त्याच्यासाठी ही PhD प्रोग्राम आहे किंवा इंटरडिसिप्लिनरी सोशल सायन्सेसच्या अंतर्गत येणाऱ्या विषयांमध्ये आहे. आणि यामध्ये त्यांनी ह्या डिटेल्स दिलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, याची लास्ट डेट, शेवटची तारीख त्यांनी दिलेली आहे 8 जुलै 2022. द लास्ट डेट ऑफ द ऑनलाईन सबमिशन ऑफ ॲप्लिकेशन इज 8 जुलै 2022. 8 जुलै 2022पर्यंत यांनी ही दिलेली आहे. आणि याच्या सर्व डिटेल्स हे पहा इथे खाली, क्लिक हिअर टू डिटेल इन्स्ट्रक्शन ऑन हाऊ टू अप्लाय इन द गाईडलाईन. ओके, यामध्ये आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर पहा मित्रांनो, ही गाईडलाईन यांनी इथं दिलेली आहे. या गाईडलाईन आपण पाहूच आणि त्याचबरोबर ॲप्लिकेशनही कसं करायचं, काय करायचं हेही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हे पहा, यांनी इंट्रोडक्शन दिलेलं आहे. मी आता तुम्हाला जे विषय वाचून दाखवले होते ते विषय इथे दिलेले आहेत. पहा, इकॉनॉमिकपासून तर जवळपास लायब्ररी सायन्स म्हणजे 25 सब्जेक्ट यांनी दिलेले आहेत. आपण वेबसाईटवरती जाऊन तुम्ही पाहू शकता की तो विषय सोशल सायन्सेसमध्ये तुमचा येतोय का, तेही दिलेले आहे याच्याप्रमाणे. आता पहा, याच्यामध्ये कॅटेगरी दिलेल्या आहेत, कॅटेगरीज ऑफ डॉक्टरल फेलोशिप. त्यानंतर एलिजिबिलिटी पहा. आता ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, आपण ते पाहूयात. एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्याचा काय दिलेला आहे. पहिला आहे सेंट्रल ॲडमिनिस्टर फुल टर्म डॉक्टरल फेलोशिपसाठी दिलेला आहे 2.1. द कॅन्डिडेट मस्ट हॅव अ कन्फर्म PhD रजिस्ट्रेशन रिसर्च डिग्री कमिटी, याला RDC सुद्धा म्हटलेलं आहे. काही युनिव्हर्सिटी त्याला RRC सुद्धा म्हणतात किंवा DRC किंवा RRC.
Okay, at any of the institution mentioned at 1.1 it include requirement of clearance of research entrance test rate, यालाच पेट पण म्हटलं गेलेलं आहे आपल्याकडे. द PhD टॉपिक मस्ट हॅव बीन कन्फर्म, तुमचं RRC कडून कन्फर्म टॉपिक झालेला पाहिजे, म्हणजे कन्फर्मेशन पाहिजे. त्यानंतर आहे सेकंड, द कॅन्डिडेट मस्ट नॉट बी मोर दॅन 40 इयर्स ऑफ एज ऑन द लास्ट डेट ऑफ ॲप्लिकेशन, म्हणजे ॲप्लिकेशन करण्यापर्यंत 40च्या पुढं तुमचं वय नको आहे, 40च्या आतच पाहिजे. देअर शाल बी ॲन एज रिलॅक्सेशन ऑफ 5 इयर्स फॉर SC ST कॅन्डिडेट अँड पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी, म्हणजे 40 वर्ष त्यांनी ॲप्लिकेशनला दिलेले आहेत, परंतु SC STला 5 वर्ष रिलॅक्सेशन आहेत आणि डिसॅबिलिटी जे पर्सन आहेत त्यांनासुद्धा 5 वर्ष, म्हणजेच डिसॅबिलिटी आणि SC ST कॅटेगरीसाठी 45 वय असेल तरी चालेल. त्यानंतर पहा तिसरा क्रायटेरिया, द कॅन्डिडेट मस्ट हॅव सिक्युअर इन मिनिमम 45 मार्क्स इन ग्रॅज्युएशन. बघा, तुम्हाला ग्रॅज्युएशनला 45 मार्क मिनिमम पाहिजेच आहे, अँड 55 इन पोस्ट ग्रॅज्युएशन ऑर इक्विव्हॅलंट ग्रेड इन एनी सोशल सायन्सेस डिसिप्लिन, म्हणजे 55% पोस्ट ग्रॅज्युएशनला किंवा इक्विव्हॅलंट जो ग्रेड आहे 55%चा ती ग्रेड तुम्हाला पाहिजे. 5% रिलॅक्सेशन ऑफ मार्क विल बी गिवन टू SC ST कॅन्डिडेट्स अँड पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी. 5% जे आहे कन्सेशन ते SC ST आणि डिसॅबिलिटी विद्यार्थ्यांसाठी आहे, म्हणजेच 50% जरी असेल SC ST आणि डिसॅबिलिटी कॅटेगरीचे विद्यार्थी तरी चालेल. द सबमिशन ऑफ मार्कशीट particularly of graduation and post graduation are mandatory, otherwise the candidate shall be considered as not eligible. याच्या व्यतिरिक्त जर तुमच्याकडं समजा ओपन कॅटेगरी आहेत आणि तुम्हाला 53, 50 किंवा 55च्या अलीकडं आहेत तर तुम्ही एलिजिबल राहणार नाहीत, आणि त्याचबरोबर 45% हे ग्रॅज्युएशनला पण पाहिजे आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, पुढचा पॉईंट आहे, नीट ऐका, हे एलिजिबिलिटी खूप महत्त्वाची म्हणून एक पॉईंट कव्हर करतो मित्रांनो आपण. बघा 2.4, नेट ऑब्लिक स्लेट विल कॅरी वेटेज इन द असेसमेंट ऑफ रिसर्च प्रपोजल बट नेट सेट. आता काय म्हटलं त्यांनी, नेट सेट असेल तर असेसमेंट केलं जाईल तुमचं रिसर्च प्रपोजलचं, त्यावेळेस नेट सेटचं वेटेज राहील, नेट सेटला वेटेज राहील, परंतु पुढं नीट ऐका, याचा अर्थ कंपल्सरी नाही आहे ते, परंतु वेटेज राहील. बघा पुढं काय म्हटलं, बट नेट ऑब्लिक स्लेट क्वालिफिकेशन इज नॉट मॅन्डेटरी फॉर एलिजिबिलिटी पर्पज, म्हणजे एलिजिबिलिटी पर्पजसाठी नेट सेट क्वालिफिकेशन किंवा क्वालिफाईड असणं गरजेचं नाही, एसेन्शियल नाही, पण असेल तर वेटेज दिलं जाईल. हावेवर द सबमिशन ऑफ द नेट ऑब्लिक स्लेट सर्टिफिकेट इज मॅन्डेटरी टू सिक्युअर वेटेज इन असेसमेंट, आणि तुम्हाला ते जमाही करायचं आहे सर्टिफिकेट, त्याच वेळेस तुम्हाला ते वेटेज गृहीत धरलं जाईल. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट, कॅन्डिडेट हू हॅव ऑलरेडी अवेल UGC ज्युनियर रिसर्च फेलोशिप, GRF राजीव गांधी नॅशनल फेलोशिप, RGNF मौलाना आझाद नॅशनल फेलोशिप, ICSSR, ICAR, ISIR, ICPR, ICMR, ICHR, Jawaharlal Nehru Memorial Foundation Fund Fellowship or any such major doctoral fellowship are not eligible to apply. म्हणजे ऑलरेडी जर तुम्हाला या फेलोशिप जर मंजूर झालेले असतील वरील आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे, तर या फेलोशिपला ॲप्लाय करता येणार नाही. आणि खाली म्हटलं आहे, कॅन्डिडेट ड्रॉईंग UGC नॉन नेट फेलोशिप आर एलिजिबल, म्हणजे ज्यांचं नेट क्वालिफाईड नाही आहेत तरी हे एलिजिबल आहेत या फेलोशिपसाठी. त्यानंतर त्यांनी इथे दिलेलं आहेत ह्या इन्स्टिट्यूशनल, फुल टर्म, डॉक्टरल, त्यानंतर ह्या ज्या आत्ता आपण 4 कॅटेगरीज पाहिल्या त्या कॅटेगरीचे डिटेल्स दिलेले आहेत, तुम्ही हे डिटेल्स पाहू पण शकता. आता ते ॲप्लिकेशन हाऊ टू ॲप्लाय, कसं ॲप्लाय करायचं आहे. सेंट्रल ॲडमिनिस्टर फुल टर्म डॉक्टरल फेलोशिपसाठी आता त्यांनी सांगितलं आहे, ॲप्लिकेशन विल बी इन्व्हायटेड थ्रू ओपन ॲडव्हर्टाइजमेंट ऑन ICSSR वेबसाईट अँड शूड बी रिसीव्ह बिफोर द डेडलाईन मेन्शन इन द ॲडव्हर्टाइजमेंट. म्हणजे तुम्हाला जी तारीख दिलेली आहे 8 जुलैच्या अगोदर हे तुम्ही फॉर्म भरायचा आहे. ओके, त्यानंतर मग त्यांनी पुढं पण दिलेलं बघा, द कॅन्डिडेट शाल सबमिट अन ऑनलाईन ॲप्लिकेशन विच इन्क्लूड द रिसर्च प्रपोजल फॉर्मॅट.
ओके, ऑनलाईनच तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे रिसर्च प्रपोजल फॉर्मॅटमध्ये. त्यामध्ये नेमली सेक्शन 4थ्यामध्ये डिटेल इन रिसर्च प्रपोजल, म्हणजे तुम्ही जेव्हा लॉग इन करणार, रजिस्टर करून लॉग इन करणार ना, तिथे हे सेक्शन येणार आहे, हे लक्षात ठेवा. सेक्शन 4 डिटेल ऑफ रिसर्च प्रपोजल, आणि त्यामध्ये तुम्हाला हे डिटेल्स भरायचे आहे, ॲप्लिकेशन भरायचं आहे. द प्रपोजल मस्ट बी सबमिटेड इन द गिवन प्रोफॉर्मा ओनली. त्यांनी जो प्रोफॉर्मा दिला आहे त्याच प्रोफॉर्मामध्ये तुम्हाला हे जमा करायचं आहे. यामध्ये प्रपोजल कसं किती वर्ड्समध्ये पाहिजे हे आपण पुढं पाहणारच आहोत. बघा, यांनी ह्या खालच्या पण डिटेल दिल्यात, हे महत्त्वाची. 15 दिवसामध्ये तुमच्याकडं म्हणजे तुमचं जे हार्ड कॉपी आहे ॲप्लिकेशन आणि त्याच्यासोबत सपोर्टिंग डॉक्युमेंट हे 15 दिवसांमध्ये त्यांना मिळाले पाहिजे, असंही त्यांनी दिलेलं आहे. खाली दिले रिसर्च प्रपोजल शूड बी आयदर इन इंग्लिश और हिंदी और संस्कृत. ओके, किंवा तुमचं जे प्रपोजल पाहिजे ते इंग्लिश, हिंदी किंवा संस्कृतमध्येही चालेल, किंवा त्यांना ते युनिकोडमध्ये सुद्धा पाहिजे. त्यानंतर पहा, वन ॲप्लिकांट कॅन ॲप्लाय ओनली वन अंडर द पर्टिक्युलर डॉक्टरल फेलोशिप स्कीम. हावेवर ही सी कॅन ॲप्लाय सेपरेटली फॉर अनदर स्कीम. यांच्या मी सांगितलं ना, यांच्या असे स्कीम 4 स्कीम आहेत. तर यापैकी तुम्हाला सेपरेट ॲप्लिकेशन हे वेगवेगळ्या स्कीमसाठी करावं लागेल असे त्यांनी सांगितलेलं आहे. ह्या डिटेल्सही त्यांनी सांगितलेल्या. प्रोसिजर ऑफ अवॉर्ड कसं होईल, काय होईल, ही प्रोसिजर महत्त्वाची, म्हणून आपण ते पाहूयात. बघा, यामध्ये सेंट्रली ॲडमिनिस्टर फुल टर्म डॉक्टरल फेलोशिप. यामध्ये त्यांनी सांगितलं, पहिला पॉईंट आहे, ॲप्लिकेशन आर स्क्रुटिनाइज अँड शॉर्ट लिस्टेड बाय द स्क्रीनिंग कमिटी अँड एक्सपर्ट कमिटी ऑफ ICSR. म्हणजे तुम्ही जेव्हा तुमचे डॉक्युमेंट त्यांच्यापर्यंत पोहोचतील ते स्क्रुटिनाइज होतील, शॉर्ट लिस्टेड होतील कमिटीच्याद्वारे. एक्सपर्ट कमिटी ही शॉर्ट लिस्टेड करेल. आणि पुढे पहा, एक्सपर्ट कमिटी सब्जेक्ट एक्सपर्ट्स ग्रुप give their assessment in term of grade or score on scrutinized shortlisted proposal on objectively defined parameter of the research proposal and academic background of the candidate based on the assessment of expert committee. Subject wise merit list are prepared for award of fellowship. नीट ऐका, तुम्ही जे प्रपोजल त्यांना देणार आहात ते प्रपोजल, ते पॅरामीटर, ऑब्जेक्टिव्ह, सोशल म्हणजे सोशल त्यांनी जे दिलेलं आहे पॅरामीटर त्यांचे ऑब्जेक्टिव्ह त्याप्रमाणे आहे की नाही आहे, प्रपोजल कसं आहे, तुमचं ॲकॅडमिक म्हणजे तुमचं 10वी 12वी BA MA ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन अजून त्यांनी काय माहितलेलं असेल त्याप्रमाणे तुमचं ॲकॅडमिक बॅकग्राऊंड कसं आहे, त्यानंतर रिसर्च प्रपोजल कसं आहे, हे एक ग्रेड त्यांच्यासाठी ठरलेले असतील. त्यामध्ये जर तुमचं जर व्यवस्थित बसत असेल तर तुम्ही मेरिटमध्ये येताल असं त्यांनी सांगितलं. मेरिट लिस्ट प्रिपेअरमध्ये येताल. त्यानंतर इन केस ICSR फील द नीड इट मे इन्व्हाइट एनी शॉर्ट लिस्टेड ॲप्लिकंट ऑफ प्रेझेंटेशन बिफोर अँड एक्सपर्ट कमिटी ऑफ ICSR. नीट ऐका, मी आत्ता काय सांगितलं तुम्हाला की आपलं जे प्रपोजल आहे, ॲकॅडमिक परफॉर्मन्स आहे, ऑब्जेक्टिव्ह आहेत, या बेसिसवर शॉर्टलिस्टेड तयार होणार आहे. परंतु जर ICSR कमिटीला जर वाटलं की काही कॅन्डिडेट किंवा या कॅन्डिडेटला हे प्रेझेंटेशन देण्याची गरज आहे तर ते तुम्हाला तिथे ICSRला बोलवू शकतात असं त्यांनी तिथं दिले. परंतु बोलवतीलच असं नाही आहे प्रेझेंटेशन द्यायला, जर त्यांना वाटलं तर. त्यानंतर recommendation of expert committee are placed before the requisite committee of ICSR for their consent approval. म्हणजे हे तुमचं कमिटी पुढं मांडलं जाईल. त्यानंतर सब्जेक्ट वाईज मेरिट लिस्ट ऑफ सिलेक्टेड कॅन्डिडेट ऑफ सेंट्रली ॲडमिनिस्टर्ड डॉक्टरल फेलोशिप आर प्लेस ऑन द ICSR वेबसाईट नॉर्मली विदिन 4 to 6 months. त्यानंतर ओनली द सिलेक्टेड कॅन्डिडेट अँड देअर ॲफिलिएटिंग युनिव्हर्सिटी आर इन्फॉर्म इंडिव्हिज्युअली थ्रू अवॉर्ड लेटर. म्हणजे आपण ते अवॉर्ड लेटर तुम्हाला मिळालं असेल, तुम्ही ते युनिव्हर्सिटीला सांगायचं आहे. त्यानंतर खाली डॉक्टर फुल टर्म फेलोशिपसाठी पण त्यांनी हे क्रायटेरिया दिलेले आहेत. त्यानंतर बघा ड्युरेशन ऑफ व्हॅल्यू. आता ही महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, नीट पहा. द ड्युरेशन ऑफ द फेलोशिप स्ट्रिक्टली फॉर 2 years. नीट ऐका, फक्त 2च वर्ष फेलोशिप ही देणार आहे. ऑर टिल डेट ऑफ द PhD सबमिशन ॲट द युनिव्हर्सिटी विच एवर इज अर्लियर. जे लवकर असेल ते सबमिशन लवकर असेल लवकर किंवा 2 वर्ष. त्यानंतर बघा अत्यंत महत्त्वाची गोष्ट,
द व्हॅल्यू ऑफ द फेलोशिप इज ₹20,000 20,000 पर मंथ अँड कंटेंजन्सी ग्रँट इज ₹20,000 पर ॲन्युम. आता नीट आहे का, यामध्ये तुम्हाला ₹20,000 पर मंथ, महिन्याला ₹20,000 मिळणार आहे आणि पर ॲन्युम ₹20,000. ₹20,000 जर तुम्ही डिवाइड 12 महिन्यात केलं तर ₹1,666 ते, आणि हे 20,000 21,000 प्लस ते जात असतात. त्यानंतर पहा, अ डॉक्टरल फेलो शुड बी अ फुल टाईम बोनाफाईड PhD स्टुडंट ॲट द ॲफिलेटिंग युनिव्हर्सिटी थ्रू आउट द ड्युरेशन ऑफ फेलोशिप टेनर. मी तुम्हाला म्हणलो ना की फुल टाईम तुमचं पाहिजे, त्यांना बोनाफाईडसुद्धा पाहिजे आहे जिथून आपण काम करत आहोत तिथं. त्यानंतर खाली पण त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर जॉईनिंग अँड रिलीज, हे जेव्हा तुम्हाला लेटर दिलं जाईल तुमच्या लिस्टमध्ये नाव येईल, त्यानंतर हे जॉईनिंग वगैरे हे खालचे सर्व प्रोसिजर हे तुम्ही एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या, नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल मित्रांनो. त्यामुळं मी तुम्हाला फक्त हायलाईटमध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्या सांगत आहे. अत्यंत महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण वळत आहोत मित्रांनो, रिसर्च प्रपोजल फॉर्मॅट. आता त्यांना जेव्हा तुम्ही लॉग इन करता, लॉग इनमध्ये सेक्शन 4 आहे, त्यामध्ये काय काय गोष्टी पाहिजे आहेत ते त्यांनी इथं दिलेल्या आहेत. नीट ऐका, ज्याला फॉर्म भरायचं त्यांनी अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, ऐका. इन ऑल द रिसर्च प्रपोजल शूड बी इन अबाउट 3,000 वर्ड कंप्रायझिंग ऑफ द फॉलोइंग सेक्शन. ओके, 3,000 वर्ड्समध्ये, शब्दांमध्ये त्यांना आपलं रिसर्च प्रपोजल हवं आहे. आणि बघा खाली त्यामध्ये त्यांनी दिलं आहे टायटल ऑफ द रिसर्च प्रपोजल. टायटल तुमचं अगदी क्लिअर पाहिजे. त्यांनी सांगितलं आहे द रिसर्च प्रपोजल शूड हॅव अ क्लिअर मिनिंगफुल अँड कन्फर्म टॉपिक रिफ्लेक्टिंग स्कोप ऑफ द स्टडी. त्यानंतर ॲब्स्ट्रॅक्ट. आता नीट आहे का, काय की टायटल मिनिंगफुल पाहिजे तुमचं. ओके, त्यानंतर महत्त्वाची गोष्ट ॲब्स्ट्रॅक्ट. आता ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, सारांश म्हणजे काय, जे काही प्रपोजल असेल त्याचं सारांश. म्हणजे बघा, आपण रिसर्च आर्टिकल तुम्ही पाहिलं असतात, आर्टिकल हे 5-6 पेजेसचं असतं, पण त्याच्या अगोदर एक ॲब्स्ट्रॅक्ट दिलेला असतो, एक पॅरेग्राफ असतो, आणि त्या पॅरेग्राफमध्ये त्या पूर्ण सारा असतो रिसर्च आर्टिकलचा, की या आर्टिकलमध्ये हे असं आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे, मेथडॉलॉजी, व्हॉट जे काय आहे ते. तसंच तुमचं जे प्रपोजल आहे त्याचा ॲब्स्ट्रॅक्ट सारांश यांना 300 शब्दांमध्ये पाहिजे. नीट ऐका, आता शब्दांमध्येच दिलेलं आहे, 300 शब्दांमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट त्यांना पाहिजे. इंट्रोडक्शन बघा, इंट्रोडक्शनमध्ये सुद्धा त्यांनी सांगितले क्लिअरिटी वगैरे, हे काय थेरॉटिकल, इम्पेरिकल, कॉन्स्ट्रक्ट, हे सर्व पहा. इंट्रोडक्शन ही तुमचं कितीपर्यंत पाहिजे, 300 शब्दांपर्यंत त्यांना पाहिजे. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे रिव्ह्यू लिटरेचर, मागील संशोधनाचा आढावा, तेही नॅशनल इंटरनॅशनल स्टडीज पाहिजे, आणि त्यातल्यात कमीत कमी 20 मेजर स्टडीज पाहिजे. त्या पण कशा पाहिजे, 400 शब्दांमध्ये पाहिजे. त्यानंतर आयडेंटिफिकेशन ऑफ रिसर्च गॅप, जो रिसर्च गॅप आहे तो रिसर्च गॅप 200 ते 300 शब्दांमध्ये पाहिजे. त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्टडी, हे सुद्धा ऑब्जेक्टिव्ह तुमचे प्रपोजलचे ते 100 ते 150 शब्दांमध्ये हवेत. रिसर्च क्वेश्चन ऑर हायपोथेसिस, जे तुमच्या संशोधनाचे रिसर्च क्वेश्चन ऑर हायपोथेसिस असतील ते 250 ते 300 शब्दांमध्ये हवेत. रिसर्च मेथडॉलॉजी, बघा रिसर्च मेथडॉलॉजी तर गाभा आहे, तर ते रिसर्च मेथडॉलॉजी 300 शब्दांमध्ये त्यांना पाहिजे आहे. त्यानंतर इनोव्हेशन, पॅथ ब्रेकिंग आस्पेक्ट ऑफ द रिसर्च, हे त्यांना 150 ते 200 शब्दांमध्ये पाहिजे. प्रपोज आउटकम ऑफ द स्टडी, जे आउटकम आहे एक्सपेक्टेड, ते सुद्धा त्यांना पाहिजे आहेत 150 शब्दांमध्ये. न्यू डाटा टू बी जनरेटेड, हे 100 शब्दांमध्ये पाहिजे. एक्सपेक्टेड कॉन्ट्रीब्युशन ऑफ द स्टडी, तुमच्या स्टडीचं कॉन्ट्रीब्युशन योगदान एक्सपेक्टेड, तर ते 300 शब्दांमध्ये पाहिजे. ड्युरेशन ऑफ द स्टडी विथ क्वार्टरली टाईमटेबल, जे टाईमटेबल तुम्ही बनवणार आहात 2 वर्षामध्ये, तर ते 200 शब्दांमध्ये पाहिजे आहे. आणि खाली त्यांनी हे दिलेले फॉर्मॅट फॉरवर्डिंग लेटर बाय द कम्पिटेंट ऑथॉरिटी ऑफ ॲफिलिएटिंग इन्स्टिट्यूट, जे इन्स्टिट्यूट आहे इन्स्टिट्यूटकडून तुम्हाला एक फॉर्मॅटवरती त्यांना पाठवायचा आहे, तर हा फॉर्मॅट दिलेला आहे. आणि खाली लेटर बाय द सुपरवायझरनीही ते एक त्यांना फॉर्मॅट द्यायचा. मी तुम्हाला ते फॉर्मॅट दाखवतो. हे पहा, इन्स्टिट्यूटने एक फॉर्मॅट द्यायचा आहे. हा फॉर्मॅट त्यांनी तुमचं नाव वगैरे हे डिटेल्स इथं द्यायचे आहेत, आणि सिग्नेचर वगैरे करून हा एक फॉर्मॅट तुम्हाला भरायचा आहे. हेड ऑफ युनिव्हर्सिटी कॉलेज इन्स्टिट्यूट. ओके, त्यानंतर दुसरा एक फॉर्मॅट आहे, हा फॉर्मॅट पहा सुपरवायझरचा.
हे पहा या पद्धतीने यांनी जो फॉर्मॅट दिलेला आहे त्याचं तुमचे डिटेल्स ह्या भरायचे आहेत आणि त्या ॲप्लिकेशनला जोडायचे आहेत. हे पहा महत्त्वाची गोष्ट, लॉग इन टू ॲप्लाय याला क्लिक करायचं आहे, लॉग इन टू ॲप्लायला. आणि यामध्ये मित्रांनो पहा हे एक पोर्टल आहे त्यांचं. तर यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, डायरेक्ट तुम्हाला लॉग इन करता येणार नाही आहे विदाऊट रजिस्ट्रेशन. तर अगोदर पहा क्लिक हिअर टू रजिस्टर याला क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्याच्यानंतर पहा रजिस्टर हा एक फॉर्म आहे, हा फॉर्म भरायचा आहे. यामध्ये बघा नेम, ईमेल, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, आधार नंबर, पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड आणि सबमिट करायचं आहे. आणि त्यानंतर मग तुम्हाला एक लॉग इन येईल, तुम्हाला एक टेक्स्ट मेसेज येईल आणि त्यामध्ये तुमचं ईमेलसुद्धा येईल, त्यामध्ये लॉग इन ID पासवर्ड असेल. ओके, आणि इथे क्लिक करायचं, क्लिक हिअर टू लॉग इन आणि इथे लॉग इन पासवर्ड टाकायचा आणि तुम्ही आतमध्ये जाल आणि आतमध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. तर आशा करतो मित्रांनो आपल्याला हे व्यवस्थित कळलं असेल. आणि जे काही तुमच्या अजून काही प्रश्न असतील, समस्या असतील तर ते तुम्ही कॉमेंट्स बॉक्समध्ये मला सांगू शकता. थँक्यू.